लेडी स्पेशल मध्ये आज आपण भेटणार आहोत एका क्षीरतरुणीला। गेली 17 वर्ष त्या पुण्यात ट्रॅफिक कंट्रोलिंगचं काम करतायत। भेटूया एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या 80 वर्षांच्या नेने आजींना। पुण्यात रोज नेहमीप्रमाणे शाळा सुटते आणि आपल्या मुलांना घ्यायला आलेल्या आई वडिलांकडून घाईघाईत रस्त्यावर कशीबशी गाडी लावली जाते। तेव्हा शिट्टीचा एक जोरदार आवाज येतो आणि त्या पाठात कारण सूचना देणाऱ्या असतात नेने आजी। गेली 17 वर्ष नेने आजी पुण्यातल्या शाळांबाहेर स्कूल गेट व्हॉलंटियरचं काम करतात। निवृत्तीनंतर स्कूल गेट व्हॉलंटियरबाबत त्यांना माहिती मिळाली आणि लगेचच त्याचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी काम सुरू केलं। मी रिटायरमेंट नंतर काही वर्ष अशीच छोट्या मोठ्या नोकऱ्या करत होते, पण एक दिवशी मी एक जाहिरात पाहिली। त्या शीला पद्मनाभन म्हणून निर्धार म्हणून एक ट्रस्ट आहे, त्याच्या त्या मॅनेजिंग ट्रस्टी होत्या। आणखीन त्यांनी जाहिरात दिली होती की पोलिसांना मदत करण्याकरता ट्रॅफिक स्वयंसेवक पाहिजेत म्हणून मग मी ॲप्लिकेशन केला। त्याने अप्रोच झाले, त्याने माझी बॅकग्राऊंड वगैरे पाहिली आणि त्यामुळे तू यायला लाग म्हणून मग मी सिम्बॉयसिसमध्ये ट्रॅफिक कंट्रोलला जायला लागले। आणखीन मग नंतर मग त्यांनी एक स्कूल गेट व्हॉलंटियर म्हणून स्कीम काढली की मुलांच्या ह्याच्याकरता आणि पालकांनाही थोडीशी डिसिप्लिन लागावी म्हणून सकाळी शाळा भरते तेव्हा आणि सुटते तेव्हा असं आम्ही तिथे जायचं, अर्धा तास आधी अर्धा तास नंतर। 80 वर्षांच्या प्रभा नेनेंच्या दिवसाची सुरुवात पहाटे 5 वाजता होते। व्यायाम करून सकाळी 7 वाजता स्कूल गेट व्हॉलंटियरसाठी त्या बाहेर पडतात, ते स्वतःची गाडी घेऊनच। पुन्हा घरी येऊन दैनंदिन कामं आटपायची आणि परत दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेला दुसऱ्या शाळेकडे जायचं। दुपारी 1 पर्यंत त्या ट्रॅफिक कंट्रोलिंगचं काम करतात। 80 वर्षांच्या नेने आजींमधली एनर्जी आणि फिटनेस भल्या भल्यांना थक्क करणारा आहे। जराही न थकता त्या संध्याकाळच्या आपल्या कामासाठी तयार असतात। पुण्याचे ट्रॅफिकचे प्रश्न, वाहन चालकांमधली बेशिस्त, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सगळं त्यांना अस्वस्थ करतं। मात्र ही परिस्थिती सुधारेल असा विश्वासही त्या व्यक्त करतात। मुख्य म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट पुण्यातला अगदी वाईट होता पहिल्यापासून, तो आता खूप सुधारतो आहे हळूहळू, पण ते नसल्यामुळे लोकांना बळजबरीने वाहनं घ्यायला लागली, त्यामुळे जवळजवळ घरटी एक वाहन अशी अवस्था झाली। आणि ती अर्थात आता घरी वाहन असल्यावरती सगळे लोक तेच वापरणार आणि अजून आता ते BRT वगैरे येईल, नंतर रिंग रोड येईल, तेव्हा त्याच्यामध्ये कदाचित सुधारणा होईल। इतरांना ट्रॅफिकच्या शिस्तीचे धडे देणाऱ्या प्रभा नेने स्वतःही उत्तम चालक आहेत। 1964 साली त्यांनी पहिली गाडी विकत घेतली। ही ऑस्टिन गाडी त्यांनी आजही जपून ठेवली आहे। त्यानंतर अँबॅसिडर, फियाट अशा अनेक गाड्या त्यांनी चालवल्या आणि आजही आपली वॅगनार चालवत ते शाळेत जातात। आपल्या लाडक्या ऑस्टिनसोबत त्यांनी विंटेज कार रॅली आणि लांब पल्ल्याच्या अनेक कार रॅलीजमध्येही भाग घेतलाय। आपल्या ऑस्टिनबरोबर त्यांनी हैदराबादमधील एका फेस्टिवलला लावलेली हजेरी ही त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरल्याचं त्या सांगतात। 1 वर्ष आंध्र प्रदेशने त्यांचं टुरिस्ट इयर डिक्लेअर केलं होतं, तर तेव्हा त्यांनी संबंध भारतातनं व्हिंटेज कार्स मागवल्या होत्या। तेव्हा मी आणि माझी बहीण दोघीच जणी हैदराबादला ती ऑस्टिन घेऊन गेलो होतो आणि इथे आम्ही दोघीच महाराष्ट्रातनं येतो आहे म्हणून आमचं प्रचंड स्वागत झालं। एवढंच नाही, आम्हाला त्यांनी 2 एअर तिकीट स्पेशल प्राईज म्हणून दिली। नेने आजींच्या या कामामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत विशेष आदर निर्माण झालाय। शाळेत आल्यावर गाडी व्यवस्थित लावण्याची शिस्त त्यांच्यामुळेच लागल्याचं पालक आवर्जून सांगतात। एवढंच नाही तर त्यांचं हे काम पाहिल्यावर आपल्यालाही निवृत्तीनंतर समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतात। पूर्वी इथं पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, म्हणजे टू व्हीलरला प्रॉब्लेम येत आहे हे करायला, पार्किंग करायला। आता कसं झालं की त्यांनी स्कूल बसेस आणि इतर गाड्या पलीकडं ठेवायला
आणि टू व्हीलर इथे व्यवस्थित पार्क होतात. त्यामुळे आम्हाला सुटल्या लगेच गाडी काढून मुलांना घेऊन जाता येतात. त्यांचं काम नक्कीच कौतुकास्पद आहे, कारण ह्या वयात एवढ्या एनर्जीनी आणि शिस्त त्या सगळ्यांना लावतात, म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे ही. कारण पूर्वी असं नव्हतं, खूप ट्रॅफिकचा प्रॉब्लेम भरपूर असायचा. कारण माझा मोठा मुलगा येतो तेव्हापासून मी पाहते, पण जसं आजी आल्या तसं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बराच सॉल्व्ह झाला आहे. खरोखरच सुंदर काम करतायत. आजी जर एक वेळ इथे नसतील ना, तर वेडेवाकडे म्हणजे गाड्या लावलेल्या असतात की मग समजायचं की आजी नाही आहे. पण ॲक्च्युली आम्हाला आता अशी सवय झाली की इकडे गाडी लावायची असेल ना, तर आजीने सांगितल्याप्रमाणेच आम्ही गाडी लावतो. आणि ह्या वयात पण हे एवढं सुंदर काम करतात ना, आम्हाला नाही जमणार, म्हणजे खरंच नाही जमणार. अतिशय ग्रेट आहेत. पर्सनॅलिटी, त्यांचा एनर्जी आणि सतत स्माइली असणं. कधीही कंटाळलेल्या किंवा चिडचिड केली आहे, एवढी गर्दी असते, पण आनंदाने अत्यंतिक प्रेमाने, म्हणजे मी तर त्यांना अनेक वर्ष ओळखते आहे. आता ही शाळेच्यासाठी म्हणून त्या आमच्या शाळेच्या बाहेर आल्या आहेत, पण माझी मुलं ज्युनियर सिनियर KG असल्यापासून सिम्बायोसिस शाळेच्या बाहेर मी त्यांना तेव्हापासून ओळखते. म्हणजे आता माझी मुलं जॉब करायला लागलेली आहेत. इतक्या पूर्वीपासून मी त्यांना ओळखते. ग्रेट. ट्रॅफिक हा पुणे शहराचा अत्यंत ज्वलंत प्रश्न. त्यातच वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालली आहे. नेने आजींचं हे काम बेशिस्त वाहन चालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. त्यांच्या या कार्याला झी 24 तासचा सलाम. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.